प्रसिद्ध भारतीय अभियंता, शिक्षण तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे उपोषण हे केवळ एका व्यक्तीचे आंदोलन नाही, ते देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्व आणि लोकशाहीतील संवेदनशीलतेची कसोटी आहे। नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अशा वेळी न्यायाची मागणी करत एखादी व्यक्ती स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता उपोषणाला बसते, ही बाब लोकशाहीसाठी गंभीर चिंतेची आहे। लोकशाहीत शांततेच्या मार्गाने न्याय मागणाऱ्या आवाजाकडे दुर्लक्ष करणे हे कोणत्याही सुदृढ शासनाचे लक्षण ठरू शकत नाही। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाने सरकारच्या संवेदना शून्य भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। लोकशाहीत नागरिकांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने आणि पारदर्शकपणे प्रतिसाद देणे अपेक्षित असते। तसेच अशा प्रश्नांवर समाजानेही जागरूक राहणे आवश्यक असते। अन्यायाची भावना निर्माण झाल्यानंतर तिचे निराकरण केवळ चौकशीच्या घोषणांनी होत नाही, त्यासाठी विश्वासार्ह कारवाई, स्पष्ट उत्तरदायित्व आणि पारदर्शक प्रक्रिया आवश्यक असते। शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रात तर हा निकष अधिक कठोर असायलाच हवा। या प्रकरणात केवळ शासनाची भूमिकाच नव्हे तर समाजाचे मौनही विचार करण्यास भाग पडते। लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नावर व्यापक सार्वजनिक चर्चा आणि रचनात्मक सहभाग अपेक्षित असताना उदासीनता दिसून येत असेल तर ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे। समाजासाठी लढणाऱ्या व्यक्तीने मांडलेल्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणे अधिक महत्त्वाचे आहे। शासनाने सर्व संबंधित मुद्द्यांवर पारदर्शक आणि विश्वासार्ह भूमिका मांडावी, दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत। कारण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास टिकवणे ही केवळ सरकारची नव्हे तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे। अशाच घडामोडी व अपडेट्ससोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।